हाय गाइस, आज आम्ही पणजीतील लोकोत्सव 2024 या महोत्सवाला आलेलो आहे। हा लोकमहोत्सव पणजीतील कला अकॅडमी आहे त्याच्या जवळपासच भरलेला आहे। हा महोत्सव 26 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालू आहे। चला तर मग आज जाऊया आणि महोत्सवाचा आनंद घेऊया आणि काय काय आहे ते पण पाहूया। गाइस चला तर मग आत जाऊया। आत प्रवेश करताच मला खूप सारे स्टॉल्स दिसले आणि डेकोरेशन पण एवढं उत्तम केलेलं की छान वाटत होतं। लोक उत्सवचा टॅग आणि साईडला 2 पुतळे ठेवलेले होते। एंटर केलं की माझ्या डाव्या बाजूला विविध रंगाचे डॉल्स होत्या, वूलने बनवलेल्या आणि त्यावर डायमंड्स लावलेले होते। ते डॉल्स खूप छान दिसत होत्या विविध रंगाकारणाने। माझ्या उजव्या बाजूला डेकोरेशनचं सामान, लाइटिंगचं आणि लहान मुलांचे प्लास्टिकची खेळणी जसे गाड्या, डॉक्टर्सचे सेट किंवा भांड्याचे सेट्स असं वेगवेगळं होतं। साईडला LED हेअरबँड्स होते। माझ्या उजव्या साईडला विविध प्रकारची फुलझाडे होती। ती फुलं एकदम छान वाटत होती आणि साईडलाच वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण होती। पुढे राजस्थानी डिझाईनचे बॅग्स आहेत आणि विविध रंगाचे आहेत ते। त्याच साईडला लाकडीची खेळणी होती, जशी लाकडीची बेडकी, मठ, गाड्या, बाहुली, हँगिंग हुक, घर, रबरचे किचन, सॅक्सोफोन, वॉल हँगिंग लाकडी व प्लास्टिकच्या होत्या। नेटच्या कलरफुल छत्र्या आहेत। काचेची भांडी वेगवेगळ्या रंग आणि आकाराची होती आणि पाहायला पण मस्त वाटत होती। त्याच्या अपोजिटला वॉल हँगिंग होत्या सुंदर अशा, जे मोती आणि वूलने बनवले होते आणि कलर एवढे आकर्षित होते की थोड्या वॉल हँगिंगला प्लास्टिकच्या घंट्या लावल्या होत्या, ते पण छान दिसतं। साईडला LEDचे बलून आहेत वेगवेगळ्या रंगाचे। पुढे गणपतीची फ्रेम होती आणि दुर्गा माताची मुकुटे होत्या आणि सुपलीमध्ये दुर्गा माता आणि गणपतीची प्रतिमा होते। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडीचे माणसांचे पुतळे बनवले होते। पुढे लहान मुलांची लाकडीची खेळणी होती, ती पण छान दिसत होती। त्यासोबत लाकडीची लाटणी, बिचकी, फॅन, पिगी बँक, गाड्या अशा होत्या। पुढे मातीच्या विविध आकाराच्या मूर्त्या आणि भांड्या बनवल्या होत्या। एक शिवाजीची मातीची फ्रेम होती आणि वॉल हँगिंग सुद्धा होते बांधीचे। इथे विविध प्रकारची फुलं होती वास सोबत। इथे घंट्या होत्या बेल व गोल शेपमध्ये। इथे सुंदर अशा कलर्सचे ड्रीम कॅचर्स होते आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्सचे किचन्स पण होते। मुलींसाठी वेगवेगळ्या रंगाचे व पॅटर्नचे इयरिंग्स होत्या आणि ते छान दिसत होत्या। कपड्याचे पण स्टॉल्स लागले होते। इथे हँडमेड ज्वेलरी लावल्या होत्या भिंतींवर, जसं नेकलेस आणि इयरिंग्स। खाली वेगवेगळ्या प्रकारचे पर्स आणि कॅप्स होते। वर वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडाइज्ड इयरिंग्स आणि खाली ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ठेवला होता। इथे मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे पुतळे बनवले होते आणि कॅप्स पण वेगवेगळ्या ठेवल्या होत्या। त्याच्या साईडला वेगवेगळ्या प्रकारचे बँगल्स आणि कलरफुल कलर्समध्ये असे बँगल्स ठेवले होते। ऑक्सिडाइज्ड बँगल्स होत्या आणि बँगल्सच्या साईडला नेकलेस होत्या। वर झुमकास लावल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या। त्यातला मी व्हाईट, ब्लॅक आणि मल्टी कलरचा नेकलेस खरेदी केला, तो पण छान दिसत होता। आणि त्या साईडला लॉंग नेकलेसमध्ये विविध व्हरायटीज होते। वर वेगवेगळ्या प्रकारचे वॉल हँगिंग्स बनवले होते। त्याच्या पाठीमागे मोठे फॅन्स पण छान दिसत होते।
पुढे लाकडावर सुंदर अशी कारागिरी करून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या होत्या. ते पण छान दिसत होत्या. इथे मस्तपैकी वॉल पेंटिंग्स लावल्या होत्या, ज्या आपल्या हाताने बनवलेल्या मस्तच वाटत होत्या. पाहून एकदम आकर्षित करत होत्या डोळ्यांना. ह्या शॉपवर शायनिंग कपडे, गाऊन्स, टॉप्स, ब्लेझर असे वेगवेगळे होते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे बकेट्स, पर्स असे बनवून ठेवले होते. तुम्ही पाहू शकता. वर लावले सुद्धा आहेत आणि लोखंडी भांडी सुद्धा लावली आहेत. इथे घरगुती वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ठेवले, ते पण मस्त स्वादिष्ट दिसत आहेत. इथे लाकडाची हिरणं ठेवली होती. मग फ्लोअरवर घालण्यासाठी कार्पेट्स होते. साईडला वेगवेगळ्या प्रकारचे वासेस, मग मूर्त्या गणपतीच्या, शिवलिंग, शिवाजी, हॅपी असे वेगवेगळ्या मूर्त्या होत्या आणि ते पण छान दिसत होते. साईडला डिफरंट कलर्सच्या पर्स ठेवल्या होत्या. मग ऑक्सिडाइज गोल्डन, सिल्वरमध्ये खूप सारे बँगल्स होते. त्याच्या साईडला वासमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले किंवा झाडं अशी शोपीससाठी ठेवल्या होत्या. ते पण छान वाटत होत्या. इथे कलाकार आपली कला सादर करत होत्या. कठपुतळ्यांना नाचून ते बाहुली मस्त डान्स करत होते. त्याच्या साईडला एक माणूस पण तबला वाजवताना दाखवण्यात आला. त्याच्या साईडला कोल्हापुरी चप्पलची विविध व्हरायटीज होती. खूप वाईड व्हरायटीज होती. त्या साईडला एक बाई दोऱ्याने वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स बनवलेले आहे. एक हँडमेड, ते पण छान दिसत होते. त्यानंतर कार्डबोर्डवर वेगवेगळ्या प्रकारची कारिगिरी केली आहे. मग चिमण्यांचे घरटे, टोपली असे वेगवेगळे आयटम्स कोको यार्डमध्ये कोकोनटच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स बनवलेले आहेत. ते पण खूप सुंदर दिसतात. साईडला फुलने विणलेले कपडे आहे. त्यात पण मस्त व्हरायटीज आहे. इथे कलरफुल असे वास ठेवलेले आहेत. त्यासोबत मूर्त्या, हँगिंग वॉल, कुंभार मूर्त्यांना वेगवेगळ्या शेप्स देत आहे. इथे मिररचा मस्तपैकी वॉल हँगिंग लावलेला आहे. मग कोकोनटला वेगवेगळे शेप्स देऊन मस्तपैकी माकड, गणपती अशी वेगवेगळी शोपीस बनवले आहे. त्यानंतर त्याच्या साईडला वेगवेगळ्या प्रकारचे शोपीस पण ठेवण्यात आलेले आहे, जे हँडमेड बनवलेले आहेत. इथे टाइमपाससाठी गेम्स पण आहे. जसं धनुष्यबाण मारायचा तो पॉईंटवर, आणि त्याच्यासमोर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कल्चरल डान्स प्रेझेंट करणार. इथं सध्या तरी भरतनाट्यमचा डान्स चालू आहे. तुम्ही पाहू शकता ते आपल्या कलेचे प्रदर्शन किती खूप खूबीने निभवत आहे.
त्याच्या साईडला इथं वेगवेगळ्या झाडांचं शॉप पण आहे. तिथे वेगवेगळी फुलं झाडं सगळं ठेवलेलं आहे. त्याच्या साईडला प्रिझर्वेटिव्स आहेत, म्हणजे लोणचं, कोकम असे प्रिझर्वेटिव्स ठेवलेले आहेत. त्याच्या साईडला मॅजिक बॉल्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते पण छान दिसत आहेत. इथे मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे झुमकास, इयरिंग्स मस्त मस्त आहेत. इथे एक माणूस टॅटू काढताना दिसतोय. किती मस्तच काढतोय तो टॅटू. आणि साईडला वॉल हँगिंग्स मध्ये वेगवेगळे लाकडाचे प्रकार आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही खाण्याच्या सेक्शनमध्ये गेलेलो. तिथं बटाटवडा, पावभाजी, जलेबी, फाफडा, दहीवडा असे वेगवेगळे आयटम्स होते. आणि इथे पाहून तर आमच्या तोंडाला एवढं पाणी सुटलं की आम्ही विचार केला की चला तर मग ट्राय करूया. मग इथं भाकरी आणि छोले खाल्लेले. तिथं माणूस भाकरी भाजताना दिसतो आहे आणि तो एवढा ट्रॅडिशनल वेमध्ये भाकरी ते आम्ही राजस्थानी डिशेस ट्राय केले, जशी कचोरी. तिथं एवढी अप्रतिम होती, मला तर खूप आवडली. त्यानंतर आम्ही दहीवडा, बन्स, पुऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स टेस्ट केले. त्यानंतर आम्ही पावभाजी पण टेस्ट केली. त्याच्या साईडला गुजरातीचं शॉप होतं, तिथे जलेबी, फाफडा, ढोकळा असे विविध प्रकार आम्ही खाल्ले. त्याच्या साईडला जलेबीचं शॉप होतं, तिथे मोठी जलेबी आणि पालक भजी होती. मग अमृतसर आईस्क्रीम खाली, ज्याने आमचं मन एकदम थंड थंड झालं. मग त्याच्या साईडला वेगवेगळ्या कुल्फ्यास होत्या आणि इथे वेगवेगळ्या ड्रिंक्स होत्या, जसे मोमताज, पायनॅपल ड्रिंक असे वेगवेगळ्या ड्रिंक्स होत्या. आणि इथे मुलांसाठी खेळण्यासाठी पण वेगवेगळ्या आयटम्स होत्या, जसे गोल फिरण्याचे, गाडीवर बसून मग उड्या मारण्याचं, मग क्लाइम्बिंग अशा वेगवेगळ्या पण ॲक्टिव्हिटीज होत्या. आणि पाण्यात बोट चालवण्याची पण ॲक्टिव्हिटी होती. इथे आम्ही कॅन्डी फ्लॉस काकांकडून कॅन्डी फ्लॉस करून घेतले आणि खाल्ल्यासुद्धा. एवढे टेस्टी कॅन्डी फ्लॉस होती ते तुम्हाला काय सांगू. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे क्लोथ्सचे स्टॉल्स लागले होते आणि ज्वेलरीचे स्टॉल्स लागले होते. आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर एका शॉपमध्ये ॲक्वेरियम ठेवलं होतं, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस होते, ते एवढे क्यूट दिसत होते आणि शेल्ससुद्धा होते. मग पुढे बाटलीमध्ये वेगवेगळी झाडं आणि लायटिंग्स लावल्या होत्या, ते पण छान दिसत होतं. मग एक बाई आपल्या परफ्यूमची ॲडव्हर्टाइजमेंट करत होती. आणि त्यानंतर साईडला कॅन्डल्स होते, ते पण वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्या साईडला चांदीची सुंदर सुंदर अशी भांड्या होत्या आणि ते पण एवढे छान दिसत होत्या, चांदीच्या भांड्या, मूर्त्यासुद्धा. आणि त्याच्या साईडला स्क्रंचीस होत्या, जे पण वेगवेगळ्या कलर्सचे आणि वेगवेगळ्या क्लॉथ्सचे बनवलेले होते. मला स्क्रंचीचा शौक आहे तर नक्की ते या आणि घेऊन जावा. आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पापड असे ठेवलेले होते, तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे पापड्स आहे. मग कॉर्न्स खाल्ले आम्ही आणि पानवाले भैया पान घेऊन बसले. मग आम्ही एक सॉफ्टी खाल्ली आणि मी बलून्स घेतले माझ्यासाठी LED याच्यासोबत, मस्त असं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही अजून पुढे फिरलो, खायच्या ह्याच्यात गेलो खूप सारं. नंतर तिथं गोव्यातील पारंपरिक डान्स चालू होता, त्यानंतर बंगाली डान्स चालू होता. असे वेगवेगळे कल्चर्सचे वेगवेगळे डान्स चालू होते आणि एवढे सुंदरपणे ते प्रेझेंट करत होते की मला खूप आवडला. आजचा माझा दिवस असा गेला. लोकांनी आपली कला ह्या वेगवेगळ्या स्टॉल्स मध्ये लावलेली आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आणि हा महोत्सव 2 तारीखपर्यंतच आहे, तर तुम्ही नक्की व्हिजिट द्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.